काम करतो त्याच्या मागे लोक जातात। दुसरे उमेदवार जे होते ते 5 वर्ष त्यांची गॅप होते मध्ये, त्याच्यामुळे लोकांशी डायरेक्ट संबंध नव्हता, इनडायरेक्ट संबंध। ज्याचा डायरेक्ट संबंध असतो त्याला ॲडव्हान्टेज असतोच ना, त्याच्यामुळे हा ॲडव्हान्टेज कोल्हे साहेबांना होताच, तो कायम होता। राज्याचं राजकारण जरा वेगळ्या दिशेने चाललेलं आहे। लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभा तोंडावरती आल्यात, तर त्या दृष्टीने आगामी 2024 कडे तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की लोकशाहीचा आत्मा हा समाज आहे, लोक हा लोकशाहीचा आत्मा आहे। त्याच्यामुळे जो माणूस काम करतो त्याच्या मागे लोक उभे राहतात। असं आम्ही आजपर्यंत, मी 20 वर्ष झाली, मी 3 वेळा नगरसेवक होतो, आता एकदा आमदार आहे। 20 वर्ष मी काम करतोय। त्याच्या आधी माझे वडील एकदा नगरसेवक होते, 3 वेळा आमदार होते, एकदा पुणे शहराचे खासदार होते। त्यामुळं एक साधी गोष्ट आहे की काम करणाऱ्याच्या मागे लोक जातात, हा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे। म्हणजे माझ्या वडिलांच्याबद्दलही सांगतो की माझे वडील जनता पार्टीमध्ये होते, त्यावेळेचे जी समाजवादी विचाराचे होते, जनता पार्टीमध्ये होते। त्यावेळी संपूर्ण खालचे नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे, त्यावेळी काँग्रेस पक्ष आणि त्याच्या विरोधात समाजवादी अशी ती रचना होती। तर काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले असायचे संपूर्ण नगरसेवक। पुणे शहराचे खासदार हे काँग्रेस पक्षाचेच निवडून यायचे, पण माझ्या वडिलांना लोक आवर्जून जनता पक्षात असताना सुद्धा निवडून द्यायचे। असे अनेक उदाहरण आहेत। मी पुणे जिल्ह्यातलं दादा जाधवरावांचं उदाहरण आहे, माझे वडील स्वर्गीय खासदार विठ्ठल तुप्यांचं उदाहरण आहे। त्यामुळे जो काम करतो, जो लोकांचे प्रश्न सोडवतो, लोक त्याच्या मागे उभे राहतात। त्याच्यामुळे 24ची चिंता आम्ही करत नाही, आम्ही लोकांचे प्रश्न सुटावेत याच्यासाठी प्रयत्न करतोय। ती आमच्या दृष्टीने प्रमुखता आणि प्राधान्य असणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये एकूणच आकडेवारी बघितली तर मताधिक्य हे जास्त अमोल कोल्हेंना मिळालेलं होतं तुमच्या मतदारसंघातून। काय साधारण याची कारणं असावी, काय तुम्हाला वाटतं? नाही, एक गोष्ट आहे की 13,300 मताचं मताधिक्य आहे, 13,389 मताचं मताधिक्य खासदार अमोल कोल्हे यांना माझ्या मतदारसंघात मिळालेलं आहे। ते त्या भागाचे खासदार होते, लोकांशी संपर्क होता, लोकांच्या बरोबर होते। त्याच्यामुळे मी सांगितलं ना, जो काम करतो त्याच्या मागे लोक जातात। दुसरे उमेदवार जे होते ते 5 वर्ष त्यांची गॅप होते मध्ये, त्याच्यामुळे लोकांशी डायरेक्ट संबंध नव्हता, इनडायरेक्ट संबंध। ज्याचा डायरेक्ट संबंध असतो त्याला ॲडव्हान्टेज असतोच ना, त्याच्यामुळे हा ॲडव्हान्टेज कोल्हे साहेबांना होताच, तो कायम होता। त्याच्यामुळे साधी गोष्ट आहे, जसं पुणे शहराचे दोन्ही पाट्या कोऱ्या होत्या, त्याच्यामुळं उत्कंठता होती की काय होतंय। पण माझ्या मतदारसंघात सिटिंग खासदार असल्यावर सिटिंग खासदाराला ॲडव्हान्टेज असणारच आहे, कारण सिटिंग खासदारांनी अनेकाची कामं केलेली असतात, बाकीची कामं झालेली असतात। त्याच्यामुळे मी जे सांगितलं तेच, काम करतो त्याच्या मागे जनता जाते, ज्याचा संपर्क आहे त्याच्या मागे जनता जाते। कोल्हे साहेबांच्या बाबतीत ते घडलेलं आहे। शेवटचा प्रश्न, सध्या राज्यामध्ये आमदार कोणाकडे जास्त आहे त्याच्यावरनं पुन्हा एकदा अजित पवार गट आणि शरद पवार यांच्यामध्ये गटामध्ये वाद चालू आहे। अमोल मिटकरी त्याच्यावरती बोलतायत। असं म्हटलं जात आहे की रोहित पवारांनी दावा केला की 19-20 आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत। काय नेमकं यामधलं आहे, कारण तुम्ही त्या आमदारांपैकी एक आहात, तर काय नेमकी आतमधली माहिती आहे? नाही, विषय असा आहे की आमच्या पक्षाचे प्रवक्ते सांगू शकतात त्याच्यावर, कारण त्यांच्याकडे पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे ते सांगू शकतात। आता कोणी काय बोलावं, कोणी काय सांगावं हा ज्याच्या त्याच्याकडे असलेल्या माहितीचा विषय आहे। माझ्याकडे अशी काही माहिती नाही आहे, मी एक आमदार म्हणून काम करतो, त्यामुळे मी पक्षाचा प्रवक्ता नाही किंवा माझ्यावरती ती जबाबदारी नाही, त्याच्यावर अधिकारवाणीने मी याच्यात काही सांगू शकत नाही आपल्याला। आमचे प्रवक्ते जे बोलतील किंवा आमचे प्रदेशचे अध्यक्ष जे बोलतील ती सगळी पक्षाची अधिकृत भूमिका असते, पक्षाच्या भूमिका तशा असतात। त्याच्यामुळं गेल्या 5 वर्षात अशा पद्धतीचं राजकारण बघितलं आहे की कुठलीही गोष्ट आज तरी अशक्य किंवा शक्य अशी वाटतच नाही, कारण गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही जे काही आमदार म्हणून पाहिलं, जितक्या वेगवान घडामोडी राजकीय आयुष्यात 25 वर्ष राहिल्यानंतर घडत नाहीत, तेवढ्या आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये घडल्यात। त्याच्यामुळं या विषयावरती जे तज्ज्ञ आहेत, ज्यांचा अभ्यास आहे, ते जास्ती चांगल्या पद्धतीने सांगू शकतात। मी छोटा कार्यकर्ता आहे, मला या विषयावर जास्ती बोलता येणार। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।